आज आपण वेगळ्या पद्धतीने भाजीच्या ऐवजी गिलक्याचं भरीत करत आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपण 3 ते 4 गिलके घेतलेले आहे, ते छान धुतले आहे. त्यानंतर त्याच्या गोल चकत्या करून घेतल्या आहे. त्यानंतर आपण एका कढईमध्ये 2 चमचे तेल, त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि हळद टाकून आणि चवीनुसार मीठ वाफवण्यापुरता टाकले आहे. त्यानंतर आपण छान हलवून घेतले. त्यानंतर आपण त्यामध्ये दाण्याचा कूट घालणार आहोत. दाण्याचं कूट आपण शेंगदाण्यांमध्ये लसूण आणि लाल तिखट घालून मिक्सरमध्ये ते बारीक करून घेणार आहोत. त्यानंतर आपले गिलके वाफलेत का नाही ते बघून घ्यायचे. त्यानंतर ते वाफवल्यानंतर ते आपण शेंगदाण्याचा कूट केलेला होता तो त्यामध्ये टाकून छान हलवून आणि परत 5 ते 10 मिनटं त्याला झाकण ठेवून वाफवू द्यायचे. त्यानंतर आपली भाजी बघू शकता रेडी आहे, गिलक्याचं भरीत.